शहरासह परिसरात वटपौर्णिमा उत्सव सोमवारी पारंपरिक पद्धतीने आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। सकाळपासूनच सुवासिनींनी नटून थटून वडाच्या झाडांजवळ मोठ्या संख्येने उपस्थित राहून विधिवत पूजा केली। पारंपरिक वेशभूषा, हातातील पूजेचं ताट, फुलांचा सुगंध आणि मंगलमय वातावरणामुळे शहरातील विविध मंदिर परिसर व सार्वजनिक ठिकाणे उत्साहाने फुलून गेली। महिलांनी वडाच्या झाडाची हळद कुंकू, फुले, अक्षता, फळे व नैवेद्य अर्पण करून कापसाचा दोरा गुंडाळत प्रदक्षिणा घातल्या। पतीच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी त्यांनी मनोभावे प्रार्थना केली। यावेळी सावित्री सत्यवानाच्या पौराणिक कथेचं श्रवण करण्यात आलं। या कथेतील निष्ठा, धैर्य आणि पतिव्रतेचं प्रतीक असलेल्या सावित्रीच्या आदर्शाचे स्मरण करून महिलांनी पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपला। शहरातील प्रमुख मंदिरे, उद्याने आणि वडाची झाडं असलेल्या परिसरात महिलांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली। अनेक ठिकाणी सामूहिक वडपूजन, धार्मिक कार्यक्रम तसेच महिलांसाठी विविध सांस्कृतिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं। एकमेकींना हळद कुंकू लावून वटपौर्णिमेच्या शुभेच्छा देत सणाचा आनंद द्विगुणित करण्यात आला। आधुनिक जीवनशैलीच्या बदलत्या काळातही वटपौर्णिमेसारख्या पारंपरिक सणांबाबत महिलांमध्ये असलेली श्रद्धा आणि उत्साह कायम असल्याचं या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झालं। धार्मिक परंपरा, कौटुंबिक मूल्य आणि सामाजिक ऐक्य जपणारा हा सण सांगलीकरांनी मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरा केला। माजी नगरसेविका अश्विनी खंडागळे, गायत्री साळसकर, भाग्यश्री गारे, राधिका राळे। नमस्कार, मी अश्विनी हेमंत खंडागळे, माजी नगरसेविका खंडबाग परिसर। आणि आज वटपौर्णिमेचा हा इतका सौभाग्यवतींचा हाच आवडता हा आजचा सण आहे। आणि ह्या आजच्या पारंपरिक सणाच्या दिवशी सुवासिनींनी नटून थटून पूजेची सगळी तयारी करून वडाच्या झाडाची एकदम मनोभावे त्यांनी प्रार्थना केलेली आहे आणि पूजा पण केलेली आहे। आणि हे सर्व करता करता की सौभाग्यवतींनी ह्या सगळ्या त्यांनी वडाच्या झाडाकडं 7 जन्मासाठी आपल्या पतीला आयुष्य मागितलेलं आहे। आणि हा सण साजरा करताना ह्या सगळ्या सुवासिनींना एकदम मनापासून खूप आनंद होत आहे। आणि हा सगळ्यात आवडता सौभाग्यवतींचा हा सण आहे। आणि त्यासाठी इथल्या सगळ्या नागरिकांनी, वॉटरवर्क्समधल्या सगळ्या म्हणजे कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी ह्या झाडाची सुविधा सौभाग्यवतींना चांगल्या पद्धतीनं करून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आहे। आणि त्यामुळे आमची वटपौर्णिमा आणखीनच चांगली झाली आहे। धन्यवाद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.